आता बघूया मन, वचन, काया यांच्या उपाधीविषयी दादावाणी. मनुष्याला या 3 वस्तू चिटकलेल्या आहे. ठीक आहे ना. आणि लोक कसं बोलतात, हिचा नवरा आहे, तो याचा बाप आहे, मी अमका आहे, मी तमका आहे. अरे मूर्खा, कोणी म्हणते मी कलेक्टर आहे, तू कायमचा कलेक्टर आहेस का? तर मग नाही, मी सेवानिवृत्त होणार आहे ना. अरे मग सेवानिवृत्ती हा झाला 4था रोग. हे दारुडे लोक गटारामध्ये लोळून काय बोलतात, मी सयाजीराव गायकवाड आहे, मी राजा आहे, मी महाराजा आहे. आपल्याला समजते की हा प्राणी बोलत नाही, ही तर त्याची दारू बोलते, दारूचा अंमल बोलते. तर मन, वचन, काया ही अशी 3 भूतावळ आहेत जी चिकटलेली आहे आणि त्यांच्या जोरावर मनुष्य नाचतो. मी तुम्हाला दादाश्री म्हणतात, एक घडलेली गोष्ट सांगतो. एक काशी नावाची बाई होती आणि कामं आटपून ती शेजार पाजारांच्या बायांबरोबर गप्पा मारायची. अचानक काय झालं, तिनं डोळे घुमवायला सुरुवात केली, थरथर थरथर कापायला सुरुवात केली. सर्वजण घाबरून गेले. एकीनं सांगितलं, अरे हिच्या शरीरात भूत शिरलेला आहे. तर मग मांत्रिकाला बोलवा. तिचा नवरा पळाला, मांत्रिक आला. मांत्रिकाला कळलं हिला भूत झपाटलेलं आहे. त्यांनी सटासट चाबकाचे फटकारे मारायला सुरुवात केली. तो बाई तर ओरडू लागल्या. मग मांत्रिकानं तिला विचारलं, तू कोण आहेस? तर काशीनं उत्तर दिलं, आय एम चंचल, आय एम चंचल. मांत्रिक समजून गेला. ते म्हणे, तू का आली आहेस? तर मग काशी म्हणाली की ह्या काशीनं माझ्या नवऱ्याला फसवलं आहे. आता या काशीला इंग्रजीचा ABC येत नाही, तर अशा वेगानं ती इंग्रजी कसे बोलेल? ती तर बोलते आय एम चंचल, आय एम चंचल. मग तपास केल्यानंतर कळलं की चंचल ही इंग्रजी शिकलेली होती, ती सुंदर इंग्रजी बोलत होती. नंतर मांत्रिकानं तिला मारून समजावलं, तिच्या सर्व इच्छा कबूल केल्या, त्या वस्तू तिला आणून दिल्या. एक वडाच्या बुंध्याला समोर त्या वस्तू ठेवल्या आणि मग मांत्रिकानं काशीची त्या चंचलच्या भूतापासून सुटका केली. अशी ही भूतावळ आहे. चंचल तर निघून गेली, पण काशीच्या पाठीवर चाबकाचे वळ जे राहिले होते ना, ते मात्र तिला दुःख देत होते. तर अशा प्रकारे मन, वचन, काया ही 3ही भूतं चिकटून राहिलेली आहेत. आणि दादाश्री म्हणतात, आम्ही त्या भूतांचे, मन, वचन, कायाच्या भूतांचे मांत्रिक आहोत. त्या 3ही भूतापासून सोडवण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे. ह्या जन्मातले इफेक्ट्स, परिणाम तसेच राहतील, कारण ते जे वळ उमटलेले आहे ते ठीक होण्यास, बुजण्यास वेळ लागेल. पण या भूतापासून आपली कायमची मुक्ती होईल. तर मन, वचन, काया ही चिकटलेली भूतं आहेत. हे जर तुम्हाला समजलं तर समजा अर्ध काम झालं. याच्यामुळे घर, दार, बायका, मुलं किंवा कपडा लत्ता सोडायची जरूर नाही. हे जे 3 चिकटलेले आहेत यांचाच कायमचा योग्य असा निकाल करायचा आहे.